अकोला जिल्ह्यात मोटरसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना स्थानिक गुन्हे शाखा अकोला LCB यांनी प्रभावी कारवाई करत मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीला अटक केली आहे। या कारवाईत एकूण 7 चोरीचे गुन्हे उघडकीस येऊन 6,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन अकोला येथे दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी फिर्यादी राहुल पुंडलिक ढाकरे वय 30 राहणार मच्छिंद्रनगर लहान उमरी अकोला यांनी तक्रार दाखल केली होती। त्यांनी 19 डिसेंबर 2025 रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास आपली HF डिलक्स MH27 DN 2235 ही मोटरसायकल घरासमोर उभी करून झोपले होते। मात्र दुसऱ्या दिवशी पहाटे सुमारे 5:30 वाजता उठल्यावर सदर मोटरसायकल दिसून आली नाही। आजूबाजूला शोध घेतल्यानंतरही वाहन न सापडल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल दिली। त्यावरून अपराध क्रमांक 505/2025 कलम 303(2) BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। या गुन्ह्याच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला। त्यानुसार वाशिम येथे सापळा रचून राम विठ्ठलसिंह ठाकूर वय 23 राहणार पंचशील नगर वाशिम, सूरज रवींद्र लांडेकर वय 18 राहणार पंचशील नगर वाशिम, प्रकाश रवी जाधव वय 18 राहणार मोठा गवडीपुरा वाशिम या 3 आरोपींना अटक करण्यात आली। सखोल चौकशीत आरोपींनी संगनमताने अकोला शहरातून विविध ठिकाणांहून 6 मोटरसायकल तसेच शेगाव जिल्हा बुलढाणा येथून 1 मोटरसायकल अशी एकूण 7 मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली। चोरी केलेली वाहने वाशिम येथे नेऊन कमीत कमी किमतीत विक्री करण्याच्या तयारीत असतानाच त्यांना अटक करण्यात आली। आरोपींकडून वेगवेगळ्या कंपन्यांच्या 7 मोटरसायकल तसेच 3 मोबाईल फोन असा एकूण 6,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या कारवाईमुळे 7 चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत। ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक B चंद्रकांत रेड्डी आणि पोलीस निरीक्षक शंकरराव शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। तपास पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक गोपाळ जाधव, विष्णू बोडखे, माजिद पठाण, पोलीस अंमलदार शेख हसन, भास्कर धोत्रे, अब्दुल माजिद, वसीमुद्दीन, किशोर सोनोने, महेंद्र मलिये, रुदिंद्र खंडारे, एजाज अहमद, अमोल दीपके, श्रीकांत पातोंड, अशोक सोनोने, अन्सार अहमद, आकाश मानकर तसेच चालक प्रशांत कमलाकार व देवानंद खराती यांचा समावेश होता। स्थानिक गुन्हे शाखेच्या या यशस्वी कारवाईमुळे मोटरसायकल चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राइब करा। थँक यू फॉर वॉचिंग।